नमस्कार मंडळी, मी अवनी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते। तर बघा, आज संडे स्पेशल आज हस्बंडने आणलं होतं वजरी। तर वजरीची रेसिपी मी बनवते आज। तर ना ह्याच्यासाठी खूप प्रोसेस आहे। गरम पाण्यामध्ये टाकून ती स्वच्छ धुवावी लागते। तर हस्बंडच आज हे करतायत, स्वच्छ धुवून कटिंग करून घेत आहेत। कटिंग केल्यानंतर ही स्वच्छ धुवायचे गरम पाण्यात। तर हे बघा, ही कटिंग करून धुवून घेतले आणि ना मी इथे आलं लसणाची पेस्ट लावते आणि हे काही मसाले घेतलेत, म्हणजे मटन मसाला, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे। त्याच्यानंतर आहे ना हे सर्व जे आलं लसणाचे पेस्ट मी वजरीला लावून घेतले आणि त्यातच हे मिक्स करायचं आहे। तर हे बघा, मी ह्या पद्धतीने मिक्स करून घेते, त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते ह्या पद्धतीने। तुम्ही तेलावरही टाकू शकता। मी म्हणजे हस्बंड बोललेली त्याप्रमाणे मी करते, त्याला मिक्स करून घेते आणि 15 ते 20 मिनटं ते तसं मी लावून ठेवणार आहे मिक्स करून। हे बघा, ह्या पद्धतीने 15-20 मिनटं ठेवल्यानंतर आहे ना इकडे मी मसाल्याची वाटण्याची तयारी करते। तर उभा चिरलेला मी कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेले आहेत आणि हा ओलं खोबऱ्याचं मी करते। तुम्ही सुक्या खोबऱ्याचंही वाटण करू शकता। तर मी हे ना भाजून घेतलं आहे, लसूण, कांदा आणि कोथिंबीर नाही, ओलं खोबरं। तुम्ही कोथिंबीरही घेऊ शकता, आलंही घेऊ शकता। तर इथे ना हे बघा वाटण तयार झालं आहे। तर चला सुरू करूया। तर आहे ना मी कुकरमध्ये बनवते। तर कांदा आणि लसूण तेलावर परतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण वजरीला हळद मीठ मसाला ते लावून घेतलेलं ते त्याच्यामध्ये आपण टाकूया आणि ना जितकं आपल्याने होईल ना तितके ते आपण मिक्स करून घ्यायचं। सुक्कंच, पाणी वगैरे नाही टाकायचं। इथे मी मिक्स करून घेते। हे बघा, ह्या पद्धतीने भरपूर वेळ मिक्स करायचं, तेलावर म्हणजे परतून घ्यायचं ह्या पद्धतीने। त्याच्यानंतर आहे ना आपण कुकरला झाकण लावून 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, 1 किंवा 2 शिट्ट्या। हे बघा, ह्या पद्धतीने बघा किती छान वाटतं। त्याच्यानंतर आहे ना आपण जे मिक्स करून घ्यायचं, वाटण टाकल्यानंतर आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, ह्या पद्धतीने आणि पाणी बिलकुल मी एकही थेंब पाणी टाकलं नव्हतं, तरी पण त्याला पाणी सुटलं। इथे हस्बंडने ना कसुरी मेथी टाकली होती आणि चवीनुसार मीठ टाकलं होतं। कोणी आळणं खातं, कोणी खारट खातं, तर त्या चवीनुसार तुम्ही त्या पद्धतीने मीठ टाकू शकता। इथे मीठ टाकलेलं आहे आणि ना पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं। हे बघा, ह्या पद्धतीने ना मी मिक्स करून घेते आणि ना थोडं तुम्हाला ना तारक मेहताचा पण आवाज येत असेल, तर आमच्या घरी तारक मेहताचा उलटा चष्मा लावलेला आहे आणि ना इथे मी शिट्ट्या काढून घेतल्यात। तुम्हाला जेवढं मऊ हवं आहे तेवढं, ते नाहीतरी चुईच असतं, थोडं लब्बरसारखंच असतं ते लागतं। त्याच्यामुळे ना इथे बघा मी ना 6 ते 7 शिट्ट्या काढून घेतलेल्या आणि हे आहे फायनल रिझल्ट। हे बघा, ह्या पद्धतीने किती छान वाटतं। रेटिंग केले आहे तुमच्यासाठी खास। मंडळी, माझा ना व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं। थँक्स फॉर वॉचिंग।